त्या सगळ्यांना की मला आणि छत्रपती घराण्याचा वंशज म्हणून मला कोणी शिकवण्याची गरज नाही की आंदोलन काय. मी जे बोलतो ते करून दाखवतो. 2007 पासून पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलाय. नवीन राजवाड्यात थोडा मोठा आलिशान वाडा असला तरी मी महिन्याचे 4 दिवसच राहतो. समाजाच्या भावना समजून घेण्यासाठी, समाजाला एक दिशा देण्यासाठी पूर्ण रान पिंजून काढले, महाराष्ट्र पिंजून काढलेलं आहे. आणि म्हणून मला कोणी शिकवायची गरज नाहीये. 2014 सुद्धा सगळ्या मराठा समाजाचे सगळे लोक एकत्र आले आणि मला सांगितलं की तुमच्या नेतृत्वाखाली आपण सगळे आझाद मैदानाला जाऊ. त्यावेळी जे कोण कोण बोलावले ते लोक कुठे जातात? त्यावेळी होते का ते सगळे? मला शिकवतात. माझी स्पष्ट भूमिका आहे की मी हो निश्चित शांत आहे, आक्रमक नाही आहे मिनिटाला. का जे शिवाजी महाराजांनी, शाहू महाराजांनी मला दिलेले संस्कार आहेत. शिवाजी महाराजांनी सुद्धा अनेक वेळा तह केलेला आहे कारण का आपले लोक मरू नयेत. राजश्री शाहू महाराजांनी सुद्धा ज्यावेळी प्लेग आली, मोठी साथ आली होती, आणि जेणेकरून बाकीचे समाजातले लोक घेतील, त्या लोकांना भीती वाटत होती. त्यावेळी शाहू महाराजांनी सुद्धा लोक कशी जीवत राहतील त्यावेळी ते बघितलं होतं. आणि मी आक्रमक व्हायचा, अरे होणार, पण पहिल्या तुम्ही मार्ग काय काढणार आहे, तुम्ही सोल्युशन काय काढणार आहे, हा माझा प्रश्न आहे. दोन्ही पक्षातल्या लोकांना, त्या चारही पक्षातल्या लोकांना मार्ग काय काढणार, सोल्युशन काय काढणार. आणि म्हणून मला समाजाच्या वतीनं आज परत एकदा सांगायचंय, मी पूर्ण महाराष्ट्रात परत एकदा पिंजून काढायला लागलोय. महाराष्ट्रात लोक आहेत ज्यांनी समाजासाठी अहोरात्र प्रयत्न केले. जे समाजाचे घटक आहेत, जे विद्वान आहेत, ज्यांना समाजाचे जर अभ्यास आहे, या लोकांशी मी चर्चा करायला पाहिजे. आज नाशिकला त्याच्यासाठी झालो होतो. उद्या सोलापूरला जाईल, नांदेडला जाणार आहे, कोल्हापूरला निश्चित जाणार आहे, पूर्ण महाराष्ट्रात परत एकदा समजून घेणार आहे. आणि येत्या 27 तारखेला मुंबईत मुख्यमंत्र्यांना आणि विरोधी पक्ष नेत्यांना सुद्धा भेटणार आहे आणि सगळ्या समाजाची भावना आणि मार्ग काय काढता येईल याच्यासाठी माझी त्याची चर्चा होणार आहे. आणि ती चर्चा झाली की लगेच मुंबईत प्रेस होईल. मुंबईत माझी 27 तारखेला भूमिका, समाजाची भूमिका स्पष्ट होईल. पण मला ह्या मिनिटाला परत एकदा सांगायचंय सगळ्या आमदारांना, सगळ्या खासदारांना, ज्यावेळी ही समाजाची भावना पुढे मांडली की त्यावेळी माझं तुझं केलं तर बघा. समाजाला जर न्याय द्यायचा असेल, तुम्हाला समाजावर प्रेम असेल, तर त्यावेळी मग ती भूमिका राज्याची आहे का ती भूमिका सेंट्रलची आहे ते आपण ठरवू. त्यावेळी आज जे चाललंय ना, माझं तुझं ताशे उडून बसले, जबाबदारी झटकट लागले, त्या दिवशी मी न बसणार नाही. मी ज्याने बोलतो ना, मी समाज आहे, मी समाजाचं नेतृत्व करत आहे. समाजाची भावना मी सगळ्यांना मांडत असतो. समाजाला दिशाभूल जर कोणी करायचा जर प्रयत्न केला तर त्याला आडवा संभाजी छत्रपती येईल निश्चित आहे. पण आक्रमक काय, अजून मी आक्रमक झालो नाहीये. 27 तारखेला माझी पोझिशन समजणार. 27 तारखेला मराठा समाज नेमकं काय करणार आहे त्यावेळी तुम्हाला भूमिका समजेल. 27 तारखेपर्यंत मराठा समाजाला एकच विनंती आहे, शांत राहा, संयम ठेवा, आपला जीव धोक्यात घालू नका, यांचं कोणाचं ऐकू नका. तुम्ही 27 तारखेला का शांत राहा म्हणतो, तो पण मी सुद्धा दौरा करायला मिळेल. मी सुद्धा समजून घ्यायला पाहिजे की आपल्याला सर्वोच्च न्यायालयाशी जर लढा द्यायचा असेल की नेमकं कसं जायला पाहिजे, कोणी जबाबदारी घ्यायला पाहिजे, मार्ग काय, सोल्युशन काय. रस्त्यावर उतर हा सोल्युशन आहे का? उद्या मी उतरायला तयार आहे, उद्या उतरायला तयार आहे मी. आणि आज उतरलोय, अनेक वर्षापासून उतरलोय. परवा सुद्धा 2018ला आझाद मैदानाला कोण गेलं स्टेजवर, पण धाडस होती का स्टेजवर जायला? हे लोक मला सांगायला बोलायला लागले, पण धाडस होती. 4 एप्रिलच्या 4 एप्रिल स्टेजवर गेलो. माझं ऐक, तिथं वाद, तिथं गालबोट लागला असता, तिथं तर हिंदू मुस्लिम दंगल झाली असती, दलित मराठा दंगल झाली असती, ओबीसी मराठा दंगल झाले, याला कोण उत्तर दिलं असतं? कुठे आहेत ते नेते, कुठे आहेत ते जे आज बोलायला, कुठे होते त्यावेळी? कोण होता आझाद मैदानात त्या दुपारी? मला
करायची कुणी गरज नाही. आणि मला आताच्या सरकारला सुद्धा सांगायचंय, जे तुमच्या हातात आहे ते करा ना. तुमच्या हातात काय, जे सुप्रीम कोर्टाने निकाल दिलाय समाजाच्या विरोधात, ठीक आहे, आपण बघू काय करायचं. पण सुप्रीम कोर्टाने हा जो निकाल दिलाय की सप्टेंबर 9, 2020 च्या अगोदर ज्या काही नियुक्त्या असतील, पूर्वीपासून किती 2185 आणि काय असतील त्यांना नियुक्त्या, त्यांना द्या ना नोकऱ्या. का थांबलंय? त्याला जस्टिस पोस्टांची 31 मे पर्यंत आव्हान देत, त्याची थांबायची गरज नाही. सुप्रीम कोर्टाने सरळ सांगितलंय त्याला नोकऱ्याला दिलं, नियुक्त्या करा ना त्यांच्या. हा खेळ करायला काय? मग माझा दुसऱ्या सरकारला मुख्यमंत्री दे, सारथीसाठी एवढं लढलो मी, रस्त्यावर जाऊन बसलो, लष्कराची लढाई केली, मुख्यमंत्र्यांना भेटलो, अजित पवारांना भेटलो. काय केलं तर सारथी शाहू महाराजांच्या नावाने उभा केलेली संस्था आहे. त्या शाहू महाराजांचं नाव कशाला दिलं? काढून टाका शाहू महाराजांचं नाव. त्या सारथीने काय काय केलं? या सारथीमध्ये या 1.5 वर्षात पैसे दिले म्हणतात, स्वायत्त बोलून काढले. एक सुद्धा जाणकार माणूस आहे ज्याला ते बहुजन समाजाची भूमिका समजते त्याच्यात. जे हातात ते करा ना तुम्ही. तिथं तारादूत प्रकल्प बोलून काढले, कोण तिथे भाष्यच करत नाही. हे सरकार, हे आताचं सरकार. माझी स्पष्ट भूमिका आहे. मी 27 तारखेला ही भूमिका मांडणार, ही समाजाची भूमिका असणार आहे. आणि त्यावेळी आमदार आणि खासदारांना सुद्धा माझी हीच विनंती राहणार आहे की तुम्ही ते जे आम्ही सोल्युशन सांगू त्याचा अभ्यास करा. तुम्ही कोणाची जबाबदारी, कोणी जबाबदारी काय घ्यायची आहे त्यावर 27 तारखेला ठरवू. आणि जर मग कोणी माघार घेतलं तर मग समाजाशी घेणं देण्याची. मला वाटते मी सगळे मुद्दे बऱ्यापैकी आज क्लिअर केले. तुम्हाला आणि काही कोणाचे काही प्रश्न असतील तर महाराज, भूमिका एकदम स्पष्ट आणि आक्रमकपणे तुम्ही आता मांडलेली आहे. 27 मे पर्यंत तुम्ही खरं तर समाजाला आवाहन केलंय. 27 मे नंतर म्हणजे की तोपर्यंत सुद्धा जर का तुम्हाला चाल ढकलच दिसली तर काय भूमिका असेल? नाही, 27 मे पर्यंत मी का वेळ घेतलाय, कारण मला 5-7 ठिकाणी पोहोचायचंय. मला नांदेडला जायचंय, सोलापूरला जायचंय, कोल्हापूरला जायचंय, मराठवाड्यात माझा दौरा करायचाय. म्हणून तेवढा दिवस तर मला लागणार. आज सगळं माझ्या डोक्यात आहे. नेमकं काय माझ्या डोक्यात आहे, नेमकं सोल्युशन काय माझ्या डोक्यात आहे. तर ते सोल्युशन आणि त्याच्यात आणि काय मागे निघतात का? मीच काही हुशार नाहीये ना. यांनी अनेक वर्ष एवढा त्याग केले समाजासाठी, त्यांना लोकांना मला भेटायचंय, त्यांची भूमिका समजून घ्यायची. आज जसं मी जस्टिस गायकवाडना भेटणार आहे, आज मी जस्टिस गायकवाडांकडनं भूमिका त्या अहवालाची समजून घ्यायची. म्हणून त्यासाठी 27 तारखेला आणि काही विषय आले तर मी निश्चित 5 तारखेला एका मोर्चाचं शिवसंग्रामने घोषणा केलेली आहे. 5 जूनला मोर्चा काढणार आहे म्हणून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी. नाही, हे बघा, सगळे आपापल्या परीने भूमिका मांडत असतात. त्यांचं सुद्धा योगदान असणार आहे, त्यांचंही योगदान आहे समाजासाठी, ते त्यांचं ते भूमिका करते. माझी भूमिका जर विचारली तर ही माझी भूमिका नाही, ही संभाजी छत्रपतीची भूमिका नाही, ही समाजाची भूमिका आहे. आणि समाजाचं मी केव्हाच नेतृत्व मला म्हणजे मी ते स्वीकारत नाही. आणि नेतृत्व मिळालं म्हणजे सगळं काही होते असं नाही. आजपर्यंत माझा प्रवास जर पाहिला असेल की समाजाला दिशाभूल होऊन चालणार नाही, समाजाला एक दिशा देण्यासाठी मी काम करतो आणि तेच माझं काम आहे. आणि परवा सुद्धा त्या अँगलनेच मी बोललो. माझा अँगल हाच होता, ही वेळ काय आक्रमक व्हायची, ही वेळ काय रस्त्यावर उतरायची. आज माझ्या नाशिकला काल मी आलो, आज करण गायकरांची वडील वारले कोविडच्या मग. तो आरोग्य दूत आमचा तुषार जगताप आहे, त्याचा ड्रायव्हर 32 वर्षांनी तो मुलगा वारला. तिथं शिवा बोलून आहे माझा जवळचा कार्यकर्ता, त्याची आई वारली. दुसरा रोशन म्हणून आहे माझ्या जवळ. असे 5-7 लोकांनी काल सांगून केलं. मला काही कळ नाही ह्याच्यासाठी आम्ही लोक आपले मृत्यू होऊन देत का? ही जबाबदारी शिवशाहूंच्या वंशजाची. महाराज, राज्य आणि केंद्र यांच्यामध्ये समन्वय नाही किंवा ते एकमेकांवर ढकलाढकली करतात असं आपण म्हणताय. पंतप्रधानांना या संदर्भात आपण थेट जाऊन बोलणार आहात का? कारण आता राज्याने म्हणताय की केंद्राने या संदर्भात आरक्षणाची भूमिका, माझी भूमिका 27 तारखेला निश्चित क्लिअर करेल. मग ते राज्य असू दे काही सेंट्रल असू दे, मी समाजाचं भूमिका मांडतो. आणि मला काही घेणं देणं नाही. मुख्य पंतप्रधानांना 4 पत्र दिले, मला अपॉइंटमेंट आहे, अजूनही प्रत्येक अपॉइंटमेंट
भेटीत पर्यंत बोलीन. आवाज कुठेही मी उठवायला तयार आहे समाजाच्या वतीने. मी कशाला कोणाला काही घाबरत नाही. विषय एवढाच आहे की 27 तारखेला मी हे सगळं समजून भूमिका मांडेल. मुख्यमंत्र्यांना सांगेन, विरोधी पक्ष नेत्यांना सांगेन. ते ठरवून काय करायचं ते ठरत नसेल तर समाज आपली भूमिका स्पष्ट करेल आणि मी समाजाच्या बरोबर आहे. मग कसली प्रकारची लढाई असली तरी. आता तुम्ही आता काही नेत्यांवरती आक्षेप घेतले, नेमकं ते नेते कोण आहेत? आता हे बघा, मला एवढा वेळ सुद्धा नाही नेत्यांचं काय कुठला पिन पॉईंट काढता हा नेता तो नेता, आणि मला वेळ सुद्धा नाही. मला एवढंच त्याचं खरंच समजलंय जे वातावरण आता महाराष्ट्रात त्याला काय म्हणतात गरम व्हायला लागलेलं आहे हे चुकीचं आहे. तिथं माणसं म्हणजे आपले लोक बिचारे मृत्यू व्हायला त्यांच्यात लक्ष द्या ना. आपण हा खरा आपला लढाई या कोरोनाच्या कोविडच्या बाहेर पडायला आपण लवकर या 7-8 दिवसात परवडणार नाही महाराष्ट्राला. 7-8 दिवस फार महत्वाचे आपले. भाजपने आंदोलनाची इशारा दिलेला आहे. जर मोर्चे निघाले तर भाजप त्या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे. फक्त राजकारण तर असं वाटलं त्यांची भूमिका त्यांनी बघा. त्यांची भूमिका घेण्यासाठी मी काही टेका घेतला नाही. माझं काम समाजाची भूमिका ही माझी. ते पण म्हणजे मोर्चाशिवाय काही पर्याय दिसत तो नाही. त्यांचा मार्ग आहे. ते कुठल्या म्हणूनच मगाशी मी म्हटलं ना, ते सरकारमध्ये लोक असं बोलतात, विरोधी पक्ष लोक हे बोलतात. त्यांनी मार्ग सांगावं ना, सोल्युशन सांगा. सोल्युशन कशा पद्धतीने आरक्षण देऊ शकता तुम्ही, मराठा समाजाला न्याय कसं मिळवून देऊ शकता याच्यावर बोला. याच्यावर पण बोलत नाही. का बोलत नाही? याच्यावर बोला ना. माझा प्रश्न आहे सगळ्यांना, माझी विनंती आहे या सगळ्या नेत्या मंडळींना, समाजाच्या भावनेवर खेळू नका. तुम्ही समाजाला दिशा कशी देणार आहे, तुम्ही मार्ग काय काढणार आहे, सोल्युशन काय, याच्यावर तर बोला. अशोक चव्हाण दिशाभूल करतात असं सातत्याने आरोप केला जातोय. नाही, मला वैयक्तिक कोणाच्यावरच बोलायचं नाही. मला वैयक्तिक कोणाच्या माझं सगळ्यांच्या मला सगळ्यांना विनंती हात जोडून की दिशाभूल करू नका या समाजाला न्याय कसं मिळून देणार ह्याच्यावर बोला. मागच्या सरकारने बोगस कायदा केला काय, आताच्या सरकारने आपली मांडणी व्यवस्थित केली नाही. ही चर्चा काय करायची आम्हाला? आता काय करायची ही चर्चा? मार्ग सांगा, सोल्युशन सांगा. महाराज एक थेट प्रश्न की तुम्ही म्हणाला की सर्व पक्षीय पक्षांना विनंती आहे की समाजाची दिशाभूल करू नका. सगळेच पक्ष समाजाची दिशाभूल करत आहेत. जे मला दिसायला लागलेलं आहे त्याच्यात मी बोलतो. राज्य आता जे विरोधी पक्षाचे लोक आहेत ते बोट दाखवणार राज्यावर. राज्यात ते म्हणतात हे आमचं काम नाहीये, हे सेंटरचं काम आहे. हे चालू आहे ना, आपापली जोगी झटकण्याचं काम आहे. तुम्ही मार्ग काय, सोल्युशन काय, समाजाला काय दिशा देणार, आम्ही काय देऊ शकतो तुम्हाला. जे हातातल्या गोष्टी ह्या सरकारने ते स्वतः करावेत. साधं माझं एक प्रेसमध्ये एकच मेन आहे की दिशाभूल करू नका. तुम्ही सांगा काय करणार आहे. दोन्ही विरोधी पक्षाचे जे सत्तेत आहेत ते, आणि मला कोणी शिकवण्याची गरज नाहीये आंदोलन काय असते. एकदा जर पाय टाकला की मागे नाही, आणि मी करून दाखवलंय. प्रश्न आहे माझा 2007 पासून हे कुठे आहेत सगळे, कुठं होते आंदोलनात? काय माझा प्रश्न? 2014 गेलो होतो, सगळे मराठा समाजाचे सगळे घटक सगळे लोक ते होते का तिथं? आझाद मैदानावर मी ज्यावेळी त्या गेलो मैदानावर आणि लोकांना विनंती केली नम्रतेने, लोक परत गेले. 50 लाख लोक त्यावेळी कुठे आहे ते सगळे? आज मला सांगायला लागले. मला सांगतात की राष्ट्रीय आक्रमक आहे. अरे आक्रमक व्हायला 2 मिनिट लागतात. आक्रमक व्हायला 2 मिनिट लागतात मला यांना प्रूव्ह करून दाखवायची गरज नाही. मला 102 या घटना दुरुस्तीवर बरंच काहूर चाललंय. आपण खासदार सुद्धा आहात राज्यासभेत, काय सांगतात? 102 घटना दुरुस्ती राज्याचे अधिकार काढून घेतलेत का नाहीत, ते अधिकार आहेत का नाहीत याच्यावर मी अनेकदा भाष्य केलंय. आणि 27 तारखेला सुद्धा मी सविस्तर याच्यावर बोलतो. म्हणून एकूणच केंद्राने आता जो सुप्रीम कोर्टाचा निकाल आलेला आहे त्या अनुषंगाने आता 50% किंवा 52% वर आरक्षण देणं हे संयुक्तिक ठरणार नाही असं म्हणतायत. कुठेतरी पूर्ण अमेंडमेंट ऑफ लॉ करावं लागेल असं आताच्या तज्ञांशी तुम्ही चर्चा आहे ना. हा जो विषय की 50%च्या वर, ज्याच्यासाठी माझा नेहमीच लढा आहे. माझं पहिल्या दिवशीपासून बोलणं ऐकलं असेल किंवा माझं परवा पार्लमेंटने मी जे बोलतो की
तुम्ही तामिळनाडू सारख्या ठिकाणी 69% आरक्षण इतर राज्यात सुद्धा 50% क्रॉस केलेलं आहे. त्यांना कसं इतर म्हणून हे सगळे जे मी 27ला मुंबईच्या प्रेसमध्ये मी सविस्तर बोलतो. राज्याने आपली भूमिका नीट मांडली नाही, राज्याने आपली भूमिका नीट मांडली नाही असा एक आरोप होतो. आपलं काय तरी माझं काय म्हणणं आहे, त्याच्या पलीकडे पण बोलूया आपण. आता हे म्हणतात राज्याने आपली भूमिका मांडली नाही. जिथं सूचना द्यायच्या होत्या मी स्वतः सूचना केल्या. आता ज्यावेळी तो कायदा पारित झाला त्यावेळी आता जिने कायदा पारित केला तेच आता म्हणतात की तो कायदा बोगस आहे. आता हे सगळं त्या भूतकाळमध्ये कशाला जायचं ना. तुम्ही आता काय करणार आहे भविष्यकाळ आणि काय करू शकता समाजाला त्याच्यावर बोला. आणि ते मी 27 तारखेला बोलतो. राजे, तुम्ही राज्य सरकारला स्वतः सूचना दिल्या होत्या, त्या सूचनाची अंमलबजावणी राज्य सरकारने केली का नाही? मी माझ्या सूचना देण्याचं माझं काम त्यांनी किती मांडले ते ह्याच्यात त्याचा प्रश्न. आता 2-3 गोष्टी जर मला सांगायच्या असतील मी त्यांना सांगत होतो त्या सरकारला की जे एनेक्सेस आहेत त्याचं ट्रान्सलेशन करा. पटवाले आणि रोहितीनं ट्रान्सलेशन करून द्या. त्यांनी केलंच नाही. पण जिथं थोड्या गोष्टी मांडण्याच्या ते थोड्या मांडलेत. 100% 0 मार्क असं सुद्धा नाही. पण हे विषय गौण आहेत. आता सुप्रीम कोर्टने वर्डिंग केलंय, सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय मराठा समाजाला आपण आरक्षण देऊ शकत नाही. भारतात त्याच्यावर काय करता येईल याच्यावर आपण चर्चा करू. माझी परत एकदा सगळ्यांना आव्हान आहे, सगळ्या खासदारांना आमदारांना. आता मी ते म्हणणार समाजाला नाही, समाजाने आपली बाजू मांडलेली आहे. 58 मोर्चे काढून समाजाने आपली भूमिका आपली भावना हे सरकारपर्यंत पोहोचवली आहे. आता परत एकदा भावना जर पोहोचली आपण पोहोचू सगळे ना समाजाने जर ठरवत तर. पण तुम्ही भावना जी पोहोचवली या भावना पोहोचवण्याच्या माध्यमातून पुढे समाजाला काय देताय, कसा मार्ग काढताय याच्यावर चर्चा व्हायला. याच्यावर तर कोण बोलतच नाही. राज्याची जबाबदारी, केंद्राची जबाबदारी. अहो काय ठीक आहे, राज्याची केंद्राची कशी केंद्राची आहे, कशी राज्याची आहे याच्यावर चर्चा. सुप्रीम कोर्टाने निकाल दिला, मूल्यपूर्ण याचिका राज्य सरकारने दाखल करणं अपेक्षित होतं, पण ती केंद्र सरकारने दाखल केली. 2 वेगळे विषय आहेत. आणि हे जो मी सविस्तर बोलतो ना सगळं तुम्हाला मी आता बोलावं काय होणार. राजा, आपण महाराष्ट्रभर दौरा करताय किंवा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाणार आहात, विभागांमध्ये जाणार आहात, नेमकं कुणाशी चर्चा करणार आहात, नेमकं काय त्यांच्याकडनं काय जाणून घेण्यासाठी आपण जाणार आहात, काय म्हटलं काय जाणून घेण्यासाठी जाणार आहात राज्यातल्या इतर. नाही कसं आहे, सगळ्याच गोष्टी मला समजतात असं नाही. ठीक आहे, माझा अनुभव आहे. 2007 पासून बाहेर पडला मला अनुभव आहे. तसं माझ्यापेक्षा सुद्धा अनेक लोकांनी समाजासाठी विद्वान लोक आहेत, समाजात तज्ञ आहेत, वकील आहेत. मग मी अनेक जिल्ह्यात जाईल आणि सगळ्याच गोष्टी काही तज्ञांकडनं समजलं असं नाही. मराठा समाजाचे प्रमुख घटक आहेत याच्याशी माझी चर्चा. आज काल मी अनेक लोकांशी नाशिकमध्ये येऊन काल संध्याकाळी मी अनेक लोक मला काही काम नव्हतं का अनेक लोकांशी नाशिकमध्ये एवढी चर्चा केली, अनेक लोकांशी फोनवर बोललो. सगळ्यांना कोविडमध्ये मला भेटता आलं नाही. आता करण सारखा मुलगा आहे, तुषार जगताप सारखे इथे त्याच्याशी मी चर्चा केली काल अर्धा तास. आज तुषार जगताप सुद्धा किरकोळ माणूस नाही, करंगायकरचा किरकोळ आहे, त्याचे त्यांच्या समाजात मोठं योगदान आहे. त्याच्याशी माझी काल चर्चा. अनेक समाजाचे अनेक घटक आहेत, शिवाय सानी चालक त्याच्याशी माझी चर्चा झालेली आहे. राजू सर तुमचं माझं फोनवर बोलणं झालंय. शिवाजीराजे मोरे आहेत तिथं. आता शिवाजीराजे मोरेंची वडील वाटले कशामुळे वाटले. आता असे अनेक प्रकार व्हायला पाहिजेत ना. काल एकदम भावनिक जाऊन भावून गेलो मी, भावनिक झालो, भेटलो मी. आपण 27 तारखेपर्यंत अल्टिमेटम दिला आहात सरकारला, विरोधी पक्षांना. या दरम्यान अल्टिमेटम नाहीये. या दरम्यान त्यांनी काय करावं अशी अपेक्षा आहे. त्यांनी अभ्यास करा, त्यांनी चिंतन करा की आपण समाजाला न्याय कसा देऊ शकतो, समाजाला एक दिशा कशी देऊ शकतो, याचा मार्ग कसा काढू शकतो. आंदोलन ते 2 मिनिटं लागतो. आता मी म्हणू शकतो चला समाज लोक चला आंदोलन करू. उद्या माणसं बिचारे वाढले तर जबाबदार कोण. शिवशांचा वंशज. तुम्हीच पत्र मला विचारणार. तुम्ही हे आंदोलन पुकारल्यामुळं आज एवढे लोकांचं जे आज नाशिकमध्ये 7,000 लोक बाधित होते ते आज हजारावर आले.
ते उद्या चुकून 4,000 झाले तर त्याला जबाबदार कोण? मी करण द्यायचं नाही. करण द्यायचं म्हणून राजीने आदेश दिला म्हणून आम्ही बाहेर पडलो. मी जबाबदार आहे ना. मग समाजाला मी दिशाभूल करायची की दिशा द्यायची? मग कशाला म्हणून घ्यायचं मी शिवाजी शब्द वंशज आहे म्हणून राजकारणाच्या पलीकडे काम करण्याची माझी